हॅलो. तर आपला हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण आज PHP हाऊ टू स्टार्ट PHP आणि PHPचा प्रोग्राम रन कसा करायचा ह्याची पद्धत आपण आज बघणार आहे की कशा प्रकारे कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत की जेणेकरून आपण PHPचा प्रोग्राम रन करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपल्या मशीनवर झॅम्प नावाचं सॉफ्टवेअर आहे का चेक करायचं. XAMPP असं टाईप करायचं. त्यानंतर या प्रकारचा जो स्क्रीन दिसला याचा अर्थ आपल्या मशीनवर झॅम्प इन्स्टॉल आहे. मोस्टली आपल्या लॅबमध्ये सगळ्यांकडे झॅम्प इन्स्टॉल आहे. नसेल झॅम्प इन्स्टॉल तर नेटवर्क वरून झॅम्प सॉफ्टवेअर आपण झॅम्प सर्व्हर इन्स्टॉल करू शकतो. PHP रन करण्यासाठी झॅम्पचा सर्व्हर हा लागतो. त्याशिवाय PHPचा प्रोग्राम आपण करू शकत नाही. तर झॅम्प कंट्रोल पॅनलला जायचं आणि ओपन म्हणायचं. या प्रकारे तुमच्या स्क्रीनवरती झॅम्पचा कंट्रोल पॅनल ओपन होईल. त्याच्यामध्ये अनेक ऑप्शन आहेत. अपाचे, MySQL, फाइलझिला, मर्क्युरी, टॉमकॅट. त्यातला आता मी स्टार्ट केलाय म्हणून असं तुमच्या स्क्रीनवर स्टार्टिंगला असं सिम्बॉल दिसेल. ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा झॅम्प ओपन कराल तेव्हा अपाचे स्टार्ट नसेल. तुम्हाला फक्त काय करायचंय, अपाचेला स्टार्ट करायचंय. माझ्या मशीनला ऑलरेडी अपाचे स्टार्ट होता, पण मी तो बंद करून परत चालू करून दाखवलाय तुम्हाला. तर अपाचे टॉमकॅट स्टार्ट करायचा. लक्षात आलं की झॅम्प ओपन करायचा आणि अपाचे टॉमकॅटचा सर्व्हर स्टार्ट करायचं. त्यानंतर हे मिनिमाइज करून ठेवायचं आपण. पहिली गोष्ट तर आपली पहिली ऍक्टिव्हिटी झाली. त्यानंतर आता मी तर स्क्रीनवरती ऑलरेडी एक प्रोग्राम करून ठेवलेला आहे. माझ्याकडे एक कोड आहे. नोटपॅडमध्ये मी कोड ओपन केलेला आहे. हा PHPचा कोड आहे. HTML बॉडी हा टॅग बघा, हा PHPचा ओपनिंग टॅग आणि हा PHPचा क्लोजिंग टॅग. त्यानंतर व्हेरिएबल डिक्लेअर करताना डॉलर साइन घेतलं जातं PHP मध्ये. व्हेरिएबलला डेटा टाईप नसतो, व्हेरिएबल टाईपचा टाईप असतो. ज्या प्रकारची किंमत तुम्ही देता त्या प्रकारचा तो व्हेरिएबल बनून जातो. उदाहरणार्थ इथे TXT व्हेरिएबलला स्ट्रिंग असाइन केली आहे. TXT व्हेरिएबलला इथं हॅलो वर्ड ही स्ट्रिंग असाइन केली आहे. एक्स व्हेरिएबलला इंटिजर डेटा असाइन केला तर एक्स हा इंटिजर मध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट होतो. वाय ला फ्लोट असाइन केले तर वाय हा फ्लोट टाईपचा व्हेरिएबल ऑटोमॅटिकली घडून जातो. बट व्हेरिएबल डॉलर साइननी रिप्रेझेंट होतो. व्हेरिएबलच्या अलीकडे डॉलर लिहिलं जातं. प्रिंट करताना जसं आपलं सी मध्ये प्रिंट टाईप असतं, CPP मध्ये सी आउट असतं, तसं PHP मध्ये इको स्टेटमेंटनं स्ट्रिंग प्रिंट केली जाते. परत इकोच्या आतमध्ये HTML चा टॅग पण वापरू शकतो आपण डबल इन्व्हर्टेड मध्ये. तो त्याचं काम करतो. अशा प्रकारे PHP आणि HTML एकमेकाच्या आत एम्बेडेड असतात. PHPचा कोड तुम्ही HTML च्या आत लिहिता. परत PHPच्या कोडच्या आतमध्ये सोबत तुम्ही HTML चे टॅग टाकू शकता. जसं की इथं आपण BR टॅग HTML चा इथं वापरलेला आहे, टाकलेला आहे. ठीक आहे, तर असा एक कोड आहे. हा कोड बेसिक PHPचा आहे. आता करायचं काय? तर मी असं समजा कोड लिहून ठेवला, करायचं काय? तर फाईल सेव्ह करायची आपल्याला. कुठे सेव्ह करायची? तर सी ड्राईव्हला जेव्हा आपल्या मशीनवर झॅम्प असतं, त्यावेळेला सी ड्राईव्हला XAMPP नावाचा फोल्डर असतो. XAMPP मध्ये HT बघा, सी ड्राईव्हला झॅम्प फोल्डरमध्ये जायचं. XAMPP झॅम्प, त्याच्या आतमध्ये HT मध्ये जायचं. ठीक आहे. HT मध्ये समजा मला हा माझा प्रोग्राम ठेवायचा, तर HT मध्ये मी काय करीन परत एकदा सांगतो. प्रोग्राम मला सेव्ह करायचा तर करायचं काय? फाईल सेव्ह ॲज सी ड्राईव्ह. आफ्टर दॅट झॅम्प. झॅम्पच्या आतमध्ये HT मध्ये मी एक फोल्डर बनवतो. सपोज मी न्यू फोल्डर माझा बनवतो, माझ्या नावाचा इनिशियल आरके नावाचा मी फोल्डर बनवलाय. आणि मला आरकेच्या आत बघा, आता माझं लोकेशन बघा. सी ड्राईव्हच्या आतमध्ये झॅम्पच्या आतमध्ये HT डॉक्सच्या आत आरके आणि आरकेच्या आतमध्ये मी ही फाईल सेव्ह करतो. समजा FIRST फर्स्ट डॉट PHP. जावाच्या प्रोग्राम आपण जसं डॉट जावा देतो तसं इथं आपल्याला फर्स्ट डॉट PHP देऊया. ऑल फाइल्स सेव्ह करताना लक्षात घ्या, ऑल फाइल्स वर क्लिक करायला विसरू नका. अँड सेव्ह. आपला प्रोग्राम कुठं सेव्ह झाला बघा, सी ड्राईव्हला झॅम्प मध्ये मी बनवला एक फोल्डर. सॉरी, झॅम्प मध्ये
htdocs मध्ये RK आणि RKच्या आतमध्ये माझी फाईल आहे first.php. ओके, आता ही फाईल आपल्याला रन करायची. डबल क्लिक करून ही फाईल रन होत नाही. PHP चा प्रोग्राम रन करताना काय काळजी घ्यायची बघा. आता प्रोग्राम तर तयार झाला. क्रोमला जाऊया आपण. क्रोमला लोकल होस्ट एंटर. लोकल होस्ट टाईप करायचं. लोकल होस्ट टाईप केल्यानंतर इथं /RK स्लॅश किंवा RK स्लॅश करा, RK आणि एंटर मारा. तुम्हाला इथं first.php बघायला भेटेल. बघा मी काय काय टाईप केलं. पहिल्यांदा काय टाईप केलं, लोकल होस्ट /RK एंटर. इथे दिसेल तुम्हाला लिस्ट, त्यामध्ये first.php दिसेल. RK फोल्डर मधले सगळे PHP चे फाईल्स दाखवतो या पद्धतीने. याच्यावर डबल क्लिक केलं आपण की आपला PHP चा प्रोग्राम बघायला भेटतोय. लक्षात घ्या, हॅलो वर्ल्ड 5 10.5 हा तो प्रोग्राम आहे. मी हा W3 स्कूल वरूनच घेतलेला कोड होता. जो तुम्हाला स्क्रीनवर कोड दिसतोय तोच कोड मी इथं कॉपी करून घेतलेला होता आपल्या प्रोग्रामसाठी. फक्त करावं काय लागलं की मला तो प्रोग्राम नोटपॅड मधून मी सेव्ह केला त्या पर्टिक्युलर फोल्डरला आणि प्रोग्राम रन केला इथे येऊन लोकल होस्टला. तर लोकल होस्टलाच प्रोग्राम रन करावे लागतात. स्क्रीनवर कुठेही तुम्ही सी ड्राईव्ह डी ड्राईव्ह कुठेही प्रोग्राम करा, पण तो सेव्ह करा परत तुम्ही. तिथंच सेव्ह केल्याशिवाय तो प्रोग्राम रन होणार नाही. तसंच आपलं प्रॅक्टिकल झाल्यानंतर हा झॅम्प स्टॉप करून टाकायचा. झॅम्प जर स्टॉप असेल, आता समजा मी झॅम्पला स्टॉप करतो बघा आणि बंद करून टाकतो, आणि आता जर मी प्रोग्राम रन करायचा प्रयत्न केला मग सारखा, तर रन होणार नाही. लोकल होस्ट /RK रन करायचा प्रयत्न केला तरी रन होणार नाही. का असं होत असेल तर आपण झॅम्प बंद करून टाकलाय. झॅम्पचा जो अपाचे होता सर्व्हर तो आपण बंद करून, त्यामुळे साईट कांट रीच. PHPच्या बाबतीत होतं काय, आपलंच मशीन क्लायंट असतं आणि आपलंच मशीन सर्व्हर असतं. आपणच आपल्याला रिक्वेस्ट टाकली असते, आपल्याच कॉम्प्युटरवरून आपल्याला रिस्पॉन्स येत असतो, म्हणून आपण लोकल होस्ट दिलेलं असतं. जर आपण झॅम्प चालू केला तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आता समजा मी झॅम्पला क्लिक करतो, स्टार्ट करतो झॅम्पला, आणि परत ही स्टेप जर मी फॉलो केली तर बघा प्रोग्राम रन होतोय. म्हणजे झॅम्प चालू असल्याशिवाय प्रोग्राम रन होऊ शकत नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.